नमस्ते बेकर्स. तर आज मला बऱ्याच दिवसांनी नंबरचा केक आला आहे, तो सुद्धा 2 नंबर. आता तुमच्यापासून काय लपवायचं, तर प्रामाणिकपणे सांगते की ह्यासाठी मी सुद्धा यूट्यूबचे काही व्हिडिओज बघितले, काही बेकर्सचे व्हिडिओ बघितले की 2 नंबरसाठी नेमकं मला काय काय करावं लागेल. सो त्यामध्ये जसं सांगितलं तसं मी राऊंड आणि स्क्वेअर केकसुद्धा बेक केला, पण त्यामध्ये मी एक चेंजेस केले. तर मी जेवढे व्हिडिओ बघितले ना त्या सगळ्यांमध्ये त्यांनी असं म्हटलेलं की बेकिंग केल्यानंतर कटिंग करायचं आहे, लेअरिंग करायचं आहे, म्हणजे 2 नंबरचा शेप. पण मला तिथे तसं करायचं नव्हतं. सो मी काय केलं की जो राऊंड आणि स्क्वेअर आहे ना त्या दोन्ही केकला मी पहिल्यांदा क्रम कोटिंग करून घेतलं आणि नंतरच त्याला मी 2 नंबरचा शेप दिला, जसा त्यांनी सांगितलेला तसा. सो म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया, कारण मला ते थोडंसं कठीण वाटलं की अगोदर 2 नंबर कट करायचा स्पॉन्जमधला आणि नंतर त्याला क्रम कोटिंग करायचं. मला थोडंसं कठीण वाटलं. सो मी ही वाली ट्रिक वापरली आणि मला ही खरंच युजफुल झाली, कारण 2 नंबरचा शेप देणं मला खूप इझी झालं, मला काही प्रॉब्लेम आला नाही आणि फास्टमध्ये सुद्धा झालं. सो तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचा 2 नंबर ट्राय करून बघा.